श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढे तुम्हाला दुःख त्रास का भेटतो? कारण ऐकून थक्क व्हाल. काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये त्यांना खूप असा त्रास, हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. तर असं का, कशामुळं होतं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, अधिक अडचणी, समस्या आपल्या जीवनात येत असतात. त्यांच्यामुळे घरात दुःख, त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात, तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते, नेहमी वादविवाद होत राहतात. तर असे का होते? जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असे का होते? या उलट पूजापाठ करणारा त्यांच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे, आपापसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे. मग असे उलटे का बरं होते? असे का बरं घडते? यामागे कोणती कारणे असतात? ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता, त्यांना तुम्ही पाहत देखील नाही, त्याकडे तुम्ही लक्षही देत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता. या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा अनेक समस्या, अडचणी निर्माण होतात. कधीकधी तर वेगवेगळे दोषही आपल्या घराला लागतात. कोणकोणत्या त्या चुका असतात? चला तर आपण या चुकांविषयी आज जाणून घेऊया. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो. पण असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते. मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो. आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी रागही येतो. असं करणं चुकीचं आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो. आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे की नाही, देव माझ्यासाठी करत आहे, हे असं झालं आहे, माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल, ही भावना आपल्या मनामध्ये हवी. दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते. दुःख येणार, अडचण येणार, अनेक समस्या उद्भवणार, पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो. देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो. देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो. उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढले की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे. आपली समस्या वाढली की आपली देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे. म्हणजेच मग देव आपली या समस्येतून लवकरात लवकर नक्कीच सुटका करेल. शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. म्हणून आपण संयम ठेवणं तितकंच गरजेचं आहे. संयम जर ठेवला तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला योग्य वेळी मिळणारच आहे, पण आपण तितका संयम ठेवणंही गरजेचं आहे. असं नाही आत्ता मी सेवा केली, आत्ता मी भक्ती केली, मग आपल्याला सर्व काही लगेचच मिळालं पाहिजे. त्यासाठी थोडा संयमही ठेवणं गरजेचं आहे. मनापासून कोणतीही गोष्ट जर केली तर निश्चित त्याचं फळ आपल्याला मिळतं. फक्त आपण संयम ठेवणं गरजेचं आहे. तिसरे कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून देवांची भक्ती करत असाल, जसे की कधीकधी तुम्ही या देवाची भक्ती केली, कधी तुम्ही त्या देवाची भक्ती केली, कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी कोणा भक्ताकडे गेला, कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला, तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले
आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणेच करू लागलात, वागू लागलात. आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखीन समस्या व अडचणी नेहमीच निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. तर कधीकधी कोणा एकाच देवाची अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक मनोभावे पूजा केली पाहिजे. आलटून पालटून बदलून कोणी देवाची भक्ती करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा. चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य देवाला कधीही दाखवू नये. चुकीच्या देवतेस आमंत्रित करणारे असे हे चुकीचे नैवेद्य असतात. नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ, भात, दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात. तर या गोष्टीही तुम्हाला विशेष ध्यान ठेवणे गरजेचं आहे. चौथे आणि महत्त्वाचे कारण म्हटले तर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिवीगाळ करत असतात, वाईट उलट सुलटे बोलत असतात. काही देवता क्रोधित होत असतात. यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात. हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्याची सेवा करूनही, भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते, त्यावेळी त्यांच्यातून, त्यांच्या वागणुकीतून कळत न कळत अशा चुका घडतात, ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवा. काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका. पाचवे आणि अतिशय महत्त्वाचे कारण आहे की नवस बोलणे. जसे की काही लोक आपल्या कामाकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवाकडे भावाने नवस बोलतात व कबुली देतात. जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्याला मूल व्हावे यासाठी किंवा आपल्याला छान अशी नोकरी लागावी यासाठी अनेक कामांसाठी नवस बोलले जातात. मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेच्या जागृत ठिकाणी आणि नवस सगळं विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीत अनेक अडचणी, त्रास, वादविवाद निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवांचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव. हे विधान सत्य आहे. कारण देवता जी आहे अशा गोष्टीं सुरुवात तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात, तरी आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात, तरी आपण समजत नाही. तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी, समस्या आपल्यासमोर उभ्या करतात, जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे, जाणीव व्हावी आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना करणे, त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व त्रास, अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रणही घेतात की मी माझं हे काम झाल्यावर चहा सोडील, माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टी ते विसरून जातात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतं आणि आपण तो चहा घेतो. आपण देवाला वचन दिलेलं असतं, आपण वचनबद्ध राहायला हवं. आपण विचार करतो माझी इच्छा तर पूर्ण झाली, मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे, कोणता मोठा अनर्थ होणार आहे. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा, उपवास, आराधना, पारायण, नामस्मरण करतो, अनेक तीर्थस्थानांना भेटी देतो, तसेच देवांचे नामस्मरण करतो. तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू, त्यांना शिव्या श्राप देत असू, त्यांची निंदा नालस्ती करत असू, त्यांची ईर्ष्या करत असू, दुसऱ्याचे वाईट होऊ
असे आपल्याला वाटत असेल तरीसुद्धा तुम्हाला सेवेचे फळ कधीच मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवांची कृपा तुम्हाला प्राप्त होणारच नाही. त्यामुळे तुम्ही कितीही पूजापाठ केले, रोज पाठ वैकल्य उपवास केले, आराधना केली, जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तरी दुसऱ्याचे चांगले हो अशी इच्छा व्यक्त करा. मनामध्ये अशी इच्छा बाळगा. दुसऱ्याचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा निश्चित पूर्ण होतील. पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल. पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तींचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा कधीच होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना विचार तयार होतील, ज्या सकारात्मक भावना असतात त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवांची कृपा होते. जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही भक्ती करा, कितीही पूजापाठ करा, व्रत वैकल्य करा, तुम्हाला पूजेचे फळ कधीही मिळत नाही. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवांची भक्ती करत असाल, कितीही देवदेव करत असाल, उपासना करत असाल, पण जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा देवांची कृपा तुमच्यावरती होणार नाही. लक्ष्मी माता तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात. चपला दारिद्र्याचे प्रतीक आहे. घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. त्या घराच्या समोर कशाही अस्ताव्यस्त ठेवल्या नाही पाहिजेत. त्यामुळेच सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवांची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ कधीही मिळत नाही. कारण अस्वच्छता असते तेथे माता लक्ष्मीचा वास कधीही नसतो. ज्या घरात स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी सदैव वास करते. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. पहा, अतिशय साध्या सोप्या आणि छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काही लोकांचे डस्टबिन हे घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेरच असते, तर हे कधीही मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवू नये. कारण मुख्य दरवाजातून आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घराच्या बाहेरच अशी निगेटिव्हिटी असते किंवा अस्वच्छता असते त्या घराच्या उंबऱ्यापासूनच लक्ष्मी माता काढता पाया घेते आणि त्या घरात निगेटिव्हिटी सर्वप्रथम प्रवेश करते. म्हणून आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ, मुख्य दरवाजाच्या समोरचे अंगण नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित सुसज्ज असे असावे. आपल्या उंबऱ्याच्या समोर रांगोळी असेल, लक्ष्मी मातेची पाऊले असतील तर आणि उंबरठा लेपून केलेले असेल तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करेल. निगेटिव्हिटी तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार नाही. कितीही मनामध्ये क्लेश, द्वेष, वाईट भावना, बाधा, वाईट विचार धरून कोणीही प्रवेश जरी केला तरीही ती बाधा, ती निगेटिव्हिटी घराच्या बाहेरच राहील, तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार नाही. तर अतिशय साधी सोपी अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओ शेअर करत चला, लाईक करत चला. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.